पालखी
मालकंस राग म्हणजे तो राग इतका मधुर. म्हणजे बोला 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 या बोला. खरंच म्हणजे आनंदाश्रू निघाले आता, इतके म्हणजे सगळे तल्लीन झाले होते. एक एकच गोष्ट सांगितली, सगळे उभे राहिलेत सरांना दाद देण्याकरता. खरं तर मी मगाशी म्हटलं तसं मालकंस राग इतका गोड आणि त्याच्यामध्ये विठ्ठलाचा गजर म्हणजे काय बोलायचंच काम नाही. आणि खरं सांगू, ही सगळी मंडळी का आली? मगाशी पालखी होती आणि त्या पालखीमध्ये ते होई म्हणतात, 7 जन्माची आमची पुण्याई. असं म्हणतात, सज्जनाबरोबर 4 पावलं चाललं तर स्वर्ग मिळतो. आणि तसा स्वर्ग मिळवण्याच्या कारणानं किंवा त्याच्यातले आपणही होई होऊ आणि काही थोडं पुण्य आपल्या गाठीलाही पडावं म्हणून ही सगळी मंडळी इथे आलेली आहेत. आणि आपण सर्वजण उभे राहिलात हे सुद्धा काही कमी नाही. त्यामुळे तेही सगळे त्या पुण्याचे भागीदार आहेतच. भैरवीनं आता आम्ही या कार्यक्रमाचा समापन करतो आहोत. स्वराभिषेक वार्षिक संगीत महोत्सव असं म्हटलंय त्याला. आज खरं तर तो महोत्सव वाटला, कारण संगीत म्हटलं की गायन वादन नृत्य, तर नृत्यानंच सुरुवात झाली आणि आज कळस सरांनी त्याचा चढवलेला आहे. अतिशय छान सुंदर असा कार्यक्रम, माझ्या मते तरी खूपच छान असा हा कार्यक्रम झालेला आहे. भैरवीनं सांगता करतो. मला वाटतं भैरवी कैवल्याच्या चांदण्यालाच असावी, कारण पर्यायच नाही. हे सुरांनो आणि कैवल्याच्या चांदण्याला ही सरांची राष्ट्रगीतं आहेत, त्याशिवाय कार्यक्रम होतच नाही. त्यामुळे कैवल्याच्या चांदण्याला अभू केला चकोर.